तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस. तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे AC, थंड आणि आरामदायी वातावरण. मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर. एक कॉल करा आणि मदत लगेच. सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे. येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, ते 30 ते 40% डिस्काउंटवर. तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. राहुरी तालुक्यातील बाबुळगाव शिवारात दिनांक 1 जून रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. सावत्र बापाने आपल्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलंय. नराधम बापाला पोलीस पथकानं ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केलाय. मध्य प्रदेश येथील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील एक महिला गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील बाबुळगाव इथं तिची 11 वर्षीय अल्पवयीन मुलगा तसेच दुसरा पती यांच्यासह राहते. 1 जून 2025 रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजताच्या दरम्यान त्या अल्पवयीन मुलीचा सावत्र बाप आरोपी राजेश आकांडे हा गावातून अंडी घेऊन देतो असं सांगून त्या अल्पवयीन मुलीला घेऊन घराबाहेर गेला. नंतर त्या नराधम सावत्र बापाने बाबुळगाव शिवारात त्या अल्पवयीन मुलीला चापटीने मारहाण करून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. पीडित मुलीच्या आईला घटना समजल्यावर ती तिची मुलगी व मुलाला घेऊन घरातून बाहेर पडली. रात्रीच्या वेळी रस्त्याने जात असताना एका तरुणानं पीडित महिलेची चौकशी केली. तिला आधार देऊन बाबुळगाव परिसरातील एका वस्तीवर नेलं. तेव्हा महिलेनं 112 नंबरवर फोन करून घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, हवालदार वाल्मिक पारदी, प्रवीण अहिरे, संतोष राठोड, गणेश सानप, जयदीप बडे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. पोलीस पथकानं आरोपीला आज पहाटेच्या सुमारास बाबुळगाव येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन गजाआड केलं. पीडित मुलीच्या आईनं राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी राजेश रामपाल आकांडे, राहणार बऱ्हाणपूर जिल्हा मध्य प्रदेश, हल्ली राहणार बाबुळगाव तालुका राहुरी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोके करतात. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.